कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करत कोल्हापुरातील इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवभक्तांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली। यावेळी ठाकरे गटाचे हर्षल सुर्वे, प्रवीण पाटील, संजय पटकारे यांनी कोरटकरवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि राज्य सरकारनं कोरटकर सारख्या प्रवृत्तीला पाठीशी घालू नये अशी मागणी केली। पालकमंत्री आंबेडकर यांनी कोरटकरवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल अशी ग्वाही दिली। माननीय पालकमंत्र्यांना आज आम्ही सर्व शिवप्रेमी आणि सर्व इंडिया आघाडीचे तरुण कार्यकर्ते आम्ही भेटलेलो आहे। प्रशांत कोरटकर यांना इंद्रजित सावंत यांना जी धमकी दिली, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अपमानकारक जो बोललेला आहे, तर त्याला कडक शासन व्हावं आणि आपण कोल्हापूरचे पालक आहात आणि आमचे सर्वांचे नागरिकांचे आपण पालक आहात, तर पालकांची जबाबदारी म्हणून इंद्रजित सावंतांची सुद्धा जबाबदारी आपल्यावर आहे। त्यामुळे अशा विकृत माणसाला पाठीशी न घालता कोल्हापुरातले जे सर्व आमदार या महायुतीचे आहेत आणि सर्वच आमदारांनी आपण एक ठोस भूमिका या प्रशांत कोरटकरच्या बाबतीत काय आहे हे सुद्धा आपण जाहीर करावी आणि सरकार दरबारी उद्यापासून परत मला वाटतं की अधिवेशन सुरू होतं, या अधिवेशनमध्ये ही प्रशांत कोरटकरबाबत ठाम भूमिका मांडावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। माननीय पालकमंत्र्यांनी सुद्धा याला चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी सांगितलं की प्रशांत कोरटकर ही एक विकृती आहे आणि अशा विकृतीला म्हणजे जे छत्रपती शिवरायांच्याबद्दल अपमान करते त्याला पाठीशी घालणं हे आम्ही करणारच नाही, त्याला योग्य शासन हे होणारच, त्याला कोणीही सरकार कुठलीही पाठीशी घालणार नाही, त्याला कडक कारवाई त्याच्यावरही केलीच जाईल। यावेळी विकी मोहिते, अर्जुन संकपाळ, गोविंद वाघमारे, संकेत खोत, प्रज्वल घोडके आदी उपस्थित होते।